आज मी तुम्हाला असं ठिकाण दाखवणार आहे जे बघून तुम्हाला असं वाटतं आपण कोकणात आलो की काय भाऊ. आणि हे ठिकाण कुठं आहे ते बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा आणि फॉलो पण करून टाका. सकाळी सकाळी पहिले हनुमान दादाचं आणि गणपतीचं दर्शन करून घेतलं आणि मग आवरून निघालाच होतो कॉलेज. तर काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं. मग बघितलं तर हात तो सुना सुना लागे. मग काय घातली आपली गाडी निघालो कॉलेजला आणि समोर मुले आणि बस दिसली मग त्यांना पण घेऊन टाकले. आता निघालोच होतो तर म्हणलं पेट्रोल पण टाकून घ्यावं. मग काय 50 रुपये मध्ये डायरेक्ट टाकी लोड करून घेतली. त्यात तुम्हाला माहिती गंगापूर वैजापूर रोड म्हणजे एकदम खतरनाक ट्रॅफिक, त्यामुळे जरा जपूनच जावं लागतं. कॉलेजमध्ये गेलो आणि सिनियर भेटले. ते म्हणे भाऊ तू बनव ब्लॉग, तुला फुल सपोर्ट आहे. आणि आज आपलं लेक्चर दुपारपर्यंतच होतं त्यामुळे आपण जाणार होतो एका मंदिरात. चहा वगैरे घेऊन आपण निघणार होतो मंदिराकडे. त्यात हा भाऊ बघा कसा बसला होता. आता मंदिराजवळ आलोच होतो आणि जेव्हा मंदिराजवळ गेलो तेव्हा असं वाटलं ना भाऊ इथली झाडे आणि वातावरण एकदम मनाला प्रसन्न करून टाकणारे होते. आणि हे ठिकाण होते माजी खासदार स्वर्गीय रामकृष्ण बाबा पाटील यांचे निवासस्थान. कमानीमधून मध्ये प्रवेश करताच आकर्षण येण्यासाठी मोठमोठ्या 2 कारंज्या लावलेल्या होते. आणि हे मंदिर होतं श्री काशी विश्वेश्वराचं. मंदिराला अधिक आकर्षण देण्यासाठी वरती गणपतीची मूर्ती बसवलेली होती. त्यात जाऊन आपण पहिले नंदी महाराज आणि महादेवाचं दर्शन करून घेतलं. आणि या मंदिरावरती कोरलेल्या डिझाईन्स, काढलेले देवदेवतांचे चित्रण हे बघून मनाला अगदी प्रसन्न वाटत होते. या मंदिराचे बांधकाम 2000 साली पूर्ण झालेले आहे. आणि या मंदिराच्या शेजारी एक आश्रम देखील आहे. आता दिवाळी जवळ आल्यामुळे आश्रमातील मुलांची देखील दिवाळीची तयारी सुरू झाली होती. जरा फजितीत चालू होती. मित्रमंडळ असलं मज्जा पण येते भाऊ. आणि या संस्थेचं नाव आहे विश्वेश्वर वारकरी शिक्षण संस्था. मुलांना रोज प्रॅक्टिस साठी भव्य दिव्य हॉल आणि राहण्यासाठी सुद्धा उत्तम सोय होती. हे बघून तर मला पण इथंच राहावं वाटत होतं. पण म्हणलं नको भाऊ, रोज ब्लॉग पण टाकीन. मग आश्रम तर फिरून झालं होतं आणि आता आपण आलो होतो स्वर्गीय रामकृष्ण बाबा पाटील यांच्या समाधी स्थळाकडे. इथलं वातावरण ते बघून ना भाऊ डायरेक्ट कोकणात आल्यासारखंच वाटत होतं. आणि विशेष म्हणजे हे ठिकाण आपल्या दहीगावमध्येच आहे. तर तुम्ही पण जर कधी दहीगावमध्ये आले तर एकदा अवश्य भेट द्या इथे. आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला तेवढं फॉलो करून टाका. तर भेटूया पुढील अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.